सुरुवातीला आपण पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्षवेधून घेणारी बातमी आहे महायुती संदर्भातली। मुंबई मनपा वगळता महायुती एकत्र लढणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुती राज्यभर वेगवेगळं लढणार असल्याचं सुद्धा सध्या सूत्रांकडून कळतंय। ठाणे पुणे महापालिकेमध्ये महायुती वेगवेगळं लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मुंबई वगळता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे या संदर्भातले अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। तर दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे मनसेच्या बैठकीची। मनसेचं मिशन इलेक्शन हे जोरदारपणे सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची आज बैठक होणार आहे। या राज ठाकरे या बैठकीला संबोधित करतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्येच शिवतीर्थावर सकाळी 10 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आगामी महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीमध्ये रणनीती ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे त्या संदर्भातले अपडेट सुद्धा आपण घेणार आहोत। तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे बीडमधून परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी कन्हेरवाडी आणि भोपळा गावचे ग्रामस्थ आज रस्त्यावर उतरणार आहेत। महादेव मुंडे प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीची नेमणूक करावी या संदर्भातला आदेश सरकारनं द्यावा अशी मागणी या ग्रामस्थांची आहे। त्यामुळे त्या संदर्भात आज आंदोलन केलं जाणार आहे। त्याचेही अपडेट्स आपण या बातमीपत्रातून घेणार आहोत।